हाय गाईज, आय एम श्वेता मस्के दिस साईड. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडतो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि प्लस आज आम्ही कुठे चाललो हे व्हिडिओ पाहून तुम्ही कन्फ्यूज असाल, कारण आम्हीसुद्धा कन्फ्यूज आहोत. कारण की आम्हाला एक्झॅक्ट रूट माहीत नव्हता, तरी आम्ही निघालो होतो. म्हटलं चला तर आपला ब्लॉग व्हायलाच पाहिजे, कारण न्यू ठिकाणी जर आपण जाणार आहोत तर आपल्याला माहीत नसतं. त्याच्यासाठी आम्ही निघालो आहोत रूमपासून स्ट्रेट. अँड सो गाईज, आतमधून आम्ही सरळ आल्यानंतर साईडला घरं होते आणि रोडला आलो. आम्ही रोडला आल्यानंतर एक्झॅक्ट आम्ही काय शोधण्यासाठी आलो आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. अँड आम्ही चाललो आहे स्ट्रेट. आजूबाजूला गाड्या होते, काही घरं होते आणि आम्ही सगळे फ्रेंड्स चाललो आहे. छान आम्ही काहीतरी शोधत होतो. न्यू प्लेसवरती गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, यू नो गाईज. तर आम्हाला माहीत नव्हतं ते भेटेल का नाही, कारण शोधत चाललेलो ना आम्ही. चला तर मग पुढे कंटिन्यू व्हा, ब्लॉग कंटिन्यू पाहायचा आहे. आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड तसेच माझी इन्स्टाची ID आहे श्वेता मस्के मेकओव्हर, तर त्यालासुद्धा फॉलो करायला तुम्ही विसरू नका. अँड सी गाईज, आम्ही चाललो आहे. अँड फायनली नाही, अजून पुढे आहे. सो आम्ही वेट करत होतो कुठे आहे ते, तर तुम्हाला मी दाखवणारच आहे एक्झॅक्ट आम्ही काय शोधतोय काय नाही. व्हेरी कन्फ्यूज की नेमकं कुठं जायचं आहे आणि आम्ही काही शोधतोय काही समजत नव्हतं आम्हाला. परत अजून इकडे जायचं तिकडे जायचं कन्फ्यूज होतं आणि आम्ही निघालो स्ट्रेट अगेन. बघू शकता तुम्ही, आम्ही खूपच कन्फ्यूज आहे. अँड समोरून गाड्या पण येत होते, त्याच्यासाठी खूपच कन्फ्यूज अँड व्हेरी आता टायर्ड पण झालेलं आम्ही आणि काही समजत पण नव्हतं आम्हाला. आम्ही काही शोधत होतो आणि आम्हाला काय भेटते. परत अजून आम्ही निघालो आहोत, परत अजून शोधतोय आम्ही. तर काय दाखवणार आहोत नेमकं असं कोणतं प्लेस आहे जे आम्ही सर्च करत होतो, ते तुम्हाला समजणारच आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मग परत चाललो आहे आम्ही. पुन्हा आमची सफारी स्टार्ट झाली, कारण जर नवीन काही तर प्लेस असेल तर आपण कन्फ्यूज तर असतोच. निघालो आहे आम्ही, पुढे जात आहोत. आणि फायनली आम्ही ज्या प्लेसच्या सर्चमध्ये होतो ते प्लेस आम्हाला इथंच दिसलं आहे. परंतु बॅड लक गाईज की सगळं ऑफ झाल्यानंतर ना आम्ही आलो इथे. हे आहे भोसरीचं गार्डन अँड लॉक लावलेलं आहे आणि मी कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पण नाही पाहिला अजून. तर
नक्कीच चालू असल्यानंतर एकदा ब्लॉग नक्कीच मी बनवेन आणि तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग हेल्पफुल ठरेल. आय होप की जे पण काही तुमचे शूट असतील किंवा तुम्हाला आता नाही का रील्स व्हिडिओ फोटोशूट काही करायचं असेल तर इथं करू शकता. तेच आम्ही ऐकून इथं आलो होतो. सो स्टील की आम्हाला जेव्हा केव्हा टाईम भेटेल आम्ही तेव्हा नक्कीच इथं येऊ. आणि एक्झॅक्ट गार्डनच्या समोर गार्डन पाणीपुरी वेगवेगळे स्टॉल्स होते आणि आम्ही आता फ्रेंड्स इथे थांबलेले आहेत. आता मग विचार केला होता आम्ही फर्स्ट टाईम ह्या साईडला आलो होतो तर नक्कीच काय तर ट्राय करूया असं ठरलं आमचं अचानक रिसेंटली. अँड सो तर आम्ही सर्च करत होतो एखादं छान काय तर आहे आणि बघत होतो. चायनीज पॉईंट होतं, परत नंतर मैत्री कॉर्नर, तर चहा अप्पे वगैरे होते. ह्या साईडला बिर्याणी होती. अँड स्टील गाईज थोडेफार स्टॉल्स होते, तितके पण जास्त नाही म्हणता येणार. पाहू शकता जाधव बिर्याणीज, व्हेज बिर्याणी, हाफ बिर्याणी 80 रुपीज, फुल बिर्याणी 150, चिकन दम बिर्याणी वगैरे खूप सारे व्हरायटीज इथं होते. अँड स्टील गाईज जे छोटे छोटे स्टॉल असतात नाही का, अजून ज्यांचं सुरुवात होत आहे त्यांची टेस्ट खूप छान असते आणि ती सर्विस पण खूप छान देतात, चिडचिड नाही करत आणि सर्व या क्लायंटला व्यवस्थित ट्रीट पण करतात. अँड मी विचार केला की काय घ्यायचं काय खायचं, मग त्याच्यानंतर ना मग फायनली डिसाईड केलं. इथे तुम्ही पाहू शकता स्पेशल चहा विथ अप्पे अँड इडली पण तिथं होतं. तर आम्ही फायनल करून प्लस ठरवलं इथं जाधव बिर्याणीच होती, व्हेज अँड नॉनव्हेज दोन्ही. इथं आम्ही ऑर्डर्स द्यायचा डिसिजन घेतला. तर लिहिलेलं पण आम्ही सर्व प्रकार कार्यक्रमाचे व्हेज नॉनव्हेज नाश्ता जेवणाचे ऑर्डर्स घेतो. ज्यांना कोणाला ऑर्डर्स द्यायचे आहेत छोट्या मोठ्या शोमध्ये किंवा फंक्शन्समध्ये ते नक्की देऊ शकता. तिथे सगळे थांबलेले होते. हाय. अँड तुम्ही माझ्या हातावर पाहिलेलं होतं की पूर्ण दिवसाची प्रॅक्टिस केलेले माझं आय मेकअप लिपस्टिक वगैरे जे पण काही लावलेलं होतं माझ्या हँडवरती ते गेलेलं नव्हतं. ते तसंच होतं. स्टील खूप लॉंग लास्टिंग असतात मेकअप प्रोडक्ट. आणि आमचं आप्पेचं फायनल झालं आणि आम्ही आप्पे तिथं ऑर्डर दिले होते सर्वांनी. हे भैया ऑर्डर बनवत होते आमच्या आप्पेची. आणि नाही का आपण फर्स्ट टाइम कुठे ट्राय करतोय तर टेस्ट कसं असेल ऑफकोर्स आपल्याला माहीत नव्हतं, परंतु ते भैया सांगत होते की मॅमकडे जे पण क्लास करतात ते त्यांच्याकडे येतातच म्हणून. अँड त्यांना पण माहीत नव्हतं की क्लास चालू आहे का नाही. आणि आम्ही म्हणजे नाही का शोधत तिथपर्यंत गेलो होतो. फायनली आम्हाला भेटलं होतं. ते सांगत होते त्यांचं मॅमचं वगैरे खूप छान शिकवतात, प्लस स्टुडंटसुद्धा तिथे येतात वगैरे हे सर्व सांगत होते. आणि ते बनवत होते, त्यांची प्रोसेस स्टार्ट झाली होती. गॅस ऑन करून त्यांनी इडलीचं कंटेनर ठेवलं होतं. आणि स्पेशल असं काय आहे तर ह्या आप्पेमध्ये तर त्यांची जी आप्पेची प्रोसेस आहे ती तांदळाची आहे. ऑफकोर्स राईसमध्ये 0 कॅलरीज असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अँड स्पेशली ॲक्टर्स लोकंसुद्धा जे तांदळापासून जे राईसपासून बनतं आप्पे इडली प्लस उत्तापा डोसा हे खाण्यावरती जास्त त्यांचा पण फोकस असतं. ॲक्टर्स लोकंसुद्धा हे खातात कारण की हे 0 कॅलरीज असतं राईसचं. ह्याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नसतं, व्हेजिटेबल्स असतात. त्यांनी व्हेजिटेबल्स मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. आणि प्लस ते आमच्या डोळ्यासमोर फ्रेश बनवून देत होते. असं काहीच नाही की सकाळी बनवले आणि आम्हाला संध्याकाळी भेटले किंवा दुपारी बनवले, काहीच नाही. आणि ती मजा पण नसते शिळं खाण्यात. अँड आमच्या समोर ते बनत होतं आणि त्यांनी सांगत पण होते, गप्पा पण मारल्या आम्ही खूप साऱ्या. अँड त्या भैयांचा स्वभावसुद्धा खूप छान होता, खूप फ्रीली होता. हे तुम्ही पाहू शकता. जे म्हणजे नाही का उरलेलं एखादं आप्पे असतात ते नाही का आपण देत असतो करत असतो, ते आधी संपवायचं पण नाही. त्यांनी आमच्या समोर फ्रेश बनवलं. तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेश बनवून आम्हाला फ्रेश सर्व केलं आहे. ऑफकोर्स ते गरम असतील आणि गरम असताना टेस्ट ऑफकोर्स खूप छानच असणार आहे.
तरी पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की टेस्ट कशी होते. अँड खरंच जे कोणी म्हणजे नाही का भोसरीमध्ये आहे किंवा भोसरीमध्ये येणार आहे अपकमिंग क्लासेससाठी, तर नक्कीच इथे या. आणि यांचं आप्पेचं जे मैत्री कॉर्नर म्हणून आहे ते एक्झॅक्ट भोसरीमध्ये जे गार्डन आहे, गार्डनच्या एक्झॅक्ट समोर आहे. तुम्ही कोणाला सुद्धा विचारू शकता गार्डन कुठे आहे, मग गार्डनच्या समोर तुम्हाला मैत्री कॉर्नर म्हणून हे आप्पेचं स्टॉल तुम्हाला भेटेल. नक्कीच तुम्हाला प्राईस पण मी सांगेल आणि एका प्लेटमध्ये किती असतात तेही सांगेल. खूप भारी वाटत होतं कारण की सगळं फ्रेश बनवून देत होते, पण जेव्हा टेस्ट करेन तेव्हा ते तर तुम्हाला पाहायला भेटेलच गाईज. पण स्टील गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायचा आहे, अजिबात स्किप नाही करायचं. तर अजून कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तसेच माझी इंस्टाग्रामची आयडी आहे श्वेता मस्के मेकर, माझ्या इन्स्टा आयडीला सुद्धा तुम्हाला नक्कीच फॉलो करायचं आहे. स्टील गाईज हा ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. ही बघा जी चटणी आहे ती चटणी आमच्या समोरच त्यांनी फोडणी वगैरे दिली होती, नाही का, तडका लावला आमच्या समोरच. मी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण ते आतमध्ये होतं कंटेनर. आणि आता म्हणजे नाही का आप्पे बनलेले आहेत, आता फक्त वेट आहे फक्त खाण्याची. ओ माय गॉड, आय कांट वेट. मग त्यांनी नाही का सगळं मिक्स करून एक प्लेट घेतलं क्लीन करून, त्याच्यामध्ये चटणी आणि विथ आप्पे दिलेत. आणि तुम्ही पाहू शकता अगदी हायजेनिक आहे, त्यांनी अजिबात टच नाही केला. हँडला हँड ग्लोव्ज नसले तरी पण त्यांनी ते काढीनं दिलं आहे जे पण त्यांचं आहे ते. आणि नाही का हातामध्ये आला तर माझ्या हातावरती पाहू शकता माझ्या हाताची लिपस्टिक काजल लायनर जे पण लावलेलं होतं ते तसंच होतं. आणि मी एक एक प्लेट घेऊन मी सगळे फ्रेंड्सला देत होते कारण मीच तिथं थांबलेले व्हिडिओ घेत, आणि सगळे बसलेले. दिसायला तर खूप सुंदर दिसत होते. आता मग टेस्ट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याची टेस्ट कशी होते आणि जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण आपल्या माणसानेच आपल्यांना सपोर्ट करायचं असतं. कारण हॉटेलमध्ये जाऊन चायनीज बिर्याणी जे पण पाणीपुरी वगैरे ह्यांना सांगावं लागत नाही, पण जे पण काही नाही का पौष्टिक आहार आहे ते नक्कीच मग खायला कोणी सपोर्ट करत नाही, परंतु ते आपल्या शरीरासाठी खूप छान होतं. वाव, सो स्वीट, खूप टेस्टी, व्हेरी यमी गाईज. बघा मी इथं थांबलेली आहे, मी सांगत आहे माझं खाताना व्हिडिओ घे, मी तिकडे येऊ का इकडे येऊ, कुठे थांबू चाललं होतं माझं. हे काय मैत्री कॉर्नर, ऑर्डर स्वीकारले जातील. हे सुद्धा हे भैया सुद्धा चहा नाश्त्याचे प्लस आप्पेचे ऑर्डर घेतात. तुमचा कार्यक्रम असेल तर नक्कीच यांना ऑर्डर देऊ शकता. वाव, सो यमी. एकदम गरम असताना जे आप्पे खाण्याची मजा आहे ती आपल्याला थंड झाल्यानंतर खायची मजा नसते. सो स्टील. आणि आम्ही निघालो आहोत पुढे की आता म्हणजे खायचं झालेलं होतं. आम्ही आळंदी रोड जो आहे तिथून आमच्या रूमकडे निघालेलो होतो, जायचं होतं आम्हाला रिटर्न. तर नाही का बोलत चालू होतं, गप्पा गोष्टी मारत मारत निघालो आम्ही. फायनली तुम्ही पाहू शकता जाताना. आणि माझे जे हेअर आहेत ते स्ट्रेट केल्यामुळे मला खूप आवडलेत. ऑफकोर्स गाईज तुम्हाला पण माझे हेअर कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. स्ट्रेट हेअर छान दिसतात का वेवी हेअर छान दिसतात? ॲक्च्युली माझे हेअर वेवी हेअर आहेत, मी स्ट्रेट करून घेतलेले आहेत. कारण की स्ट्रेट हेअर ज्यांचे वेवी आहेत कर्ली आहेत त्यांना नक्कीच विचारा त्यांना स्ट्रेट हेअर किती आवडतात. असंच आम्ही स्टडी करत होतो, तिथून जे पण आमची अवस्था होती तुम्ही समजू शकता. दिवसभर क्लास करून आणि संध्याकाळी आवरायला नाही का टाईम नसतो आणि आवरायची इच्छा सुद्धा नसते, टायर्ड झालेलो असतो आम्ही, व्हेरी टायर्ड. त्या अवस्थेत आम्ही खायला निघालो होतो असं सर्च करत. हा आहे भोसरीमधील आळंदी रोड, इथून आम्ही जात आहोत. गौरी से हाय. ही आहे गौरी, माझी हाय करत होती. तर आता मी निघालो आहोत घरी जायला नाही का. मी प्लस माझ्या हातात कॅमेरा घेतला आणि फ्रंट साईडला बोलत बोलत मी निघत होते. कारण नाही का गप्पा गोष्टी माझ्या साईडला फ्रेंड्स होते माझे. गौरी मी निघालो, बाकीचे थोडे पुढे गेलेले होते. तर नाही का बोलत चालू होतो, खूप थकलो होतो. आणि मी कसं करत आहे कारण आप्पे खाल्लं होतं ना त्याच्यामुळे. प्लस निघालो आता घरी.
आणि तुम्हाला तुम्हाला सर्वात जास्त भोसरीमधलं काय आवडतं हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि जे पण अपकमिंग क्लासेससाठी येणार आहे मॅमकडे त्यांनी नक्कीच हे ॲपे ट्राय करायचं आहे, विसरायचं नाही. आम्ही काय बोलतोय याचा विचार करत असाल तुम्ही सर्वजण. काही नाही, गप्पा गोष्टी मारत होते आम्ही. सर्वजण नॉर्मली डिस्कशन करतोच फ्रेंडसोबत. असंच चालू होतं आमचं पण काहीतरी. लवकर घरी जायचं होतं आणि घरी गेल्यानंतर आम्हाला बरीच प्रॅक्टिस होती, कारण प्रॅक्टिस वाट बघत होती. आय मेकअप करायचं होतं आम्हाला, प्लस अगेन नोट्स वाचायच्या होत्या, खूप सारं स्टडी होतं. फायनली आलेलो आहोत आम्ही गोकुळ स्वीटला, तिथून घेणार आहोत आम्ही टर्न. ऑफकोर्स गाईज आता आलेलो आहोत आम्ही आमच्या घरी, म्हणजे घराजवळ येत आहोत. हे पाहू शकता गोकुळ स्वीट. आम्ही इथे सुद्धा नाश्ता खूप वेळा करतो. हे हाय गाईज, हा ब्लॉग इथं संपतोय आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हे सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इथले काय कोणते लोकेशन पाहिजे असेल ते पण तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्लस आजचा व्हिडिओ इथंच संपतोय, आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरायचं